अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला. आता दत्त जयंती आपण कशा पद्धतीने साजरी करायची, कोणकोणत्या सेवा अर्चना पूजा करायच्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे आणि पौर्णिमा ही सकाळी 8:38 लागणार आहे. त्यामुळे या दिवशी पौर्णिमा असणार आहे. सत्यनारायणची पूजा या दिवशीच प्रदोष काळामध्ये करायची आहे. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार असणार आहे. तर दत्त जयंतीचा उपवास असणार आहे. तर हे सगळे उपवास कसे करायचे, मार्गशीर्ष महिन्याचा उपवास कसा सोडायचा, दत्त जयंतीचा उपवास कसा पकडायचा, या संबंधीचं कन्फ्युजन भरपूर आपल्या सेवेकऱ्यांचं होतं. तर हे कन्फ्युजन मी दूर केलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे उपवास कशा पद्धतीने आपल्याला कोणता लागू होणार आहे आणि कसा सोडायचा आणि कसा पकडायचा, सगळं काही इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ पाहायला विसरायचा नाहीये. आता दत्त जयंती अगदी आपल्या सगळ्यांसाठी दिवाळीच असते. दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा आपल्या जन्मदिवस हा साजरा केला जातो. दत्त महाराजांचा जन्म सकाळी 12:39 झाला होता आणि यावेळेस आपल्याला ज्या काही सेवा आराधना उपासना आहेत त्या दत्त महाराजांच्या सेवा वगैरे सगळ्या करायच्या असतात. प्रत्येकाच्या घरोघरी स्वगृही किंवा जवळपासच्या केंद्रामध्ये गुरुचरित्राचा पारायण चालूच असेल. गुरुचरित्र पारायणाचा आजचा 5वा दिवस आहे. तोही निर्विघ्नपणे पार पडलेला आहे. फक्त आज डोळ्यावरती झोप काही डोळ्यावरची जात नाही अजून देखील असे वाटते की गुंगी आहे. त्यामुळे बघा, म्हणजे गुरुचरित्र पारायण काळामध्ये हे आपल्यासोबत घडत असतं. बघा, आपल्याला गुरुचरित्र पारायण प्रत्येकाचं चालूच आहे, पण आपली सांगता असणार आहे 5 तारखेला आणि दत्त जयंती आहे 4 तारखेला. तर 4 तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे. तर तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर ती दत्त महाराजांच्या फोटोवरती अभिषेक करता येत नाही, पण मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना काय काय करायचं बघा. अभिषेक आपली जी काही दिनचर्या आहे ती आपण नित्यकर्म आटपून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जे काही डेकोरेशन करायचं आहे, आपलं सागर संगीत करायचं आहे, तुम्हाला लाइटिंग लावायची आहेत, फुलं लावायची आहेत, ते सगळं तुम्ही करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, भरपूर जणांच्याकडे महाराजांची मोठी फ्रेम असते, जशी की माझ्याकडे आहे. महाराजांना मला फेटा वगैरे हार वगैरे घालायला म्हणजे कलरिंग करायला मला खूप आवडतं. मग मी ते फेटा काढत असते, हार वगैरे गळ्यात काढत असते. आता ते दत्त जयंतीच्या दिवशी मी करेन. आता आपल्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला खरंच पंचोपचारिक पूजा करावी लागते. आपल्याला अभिषेक करावा लागतो जलाने किंवा पंचामृताने किंवा चंदनाने, तुम्ही हळदी कुंकवाने प्रत्येकाने, म्हणजे तुम्ही मधाने, साखरेने, दुधाने, प्रत्येकाने तुम्ही अभिषेक करू शकता. तुमच्या स्वइच्छेने आहे. फक्त तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक केला महाराजांचा, दत्त महाराजांचा, तरी देखील चालणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, दत्त महाराजांच्या किंवा महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला ज्यावेळेस अभिषेक करणार आहात त्यावेळेस तुम्हाला गळती लावून ठेवा. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपल्या वाचनाकडे देखील लक्ष राहतं, आपलं व्यवस्थित अभिषेक देखील होतो आणि जे अभिषेक झालेलं तीर्थ आहे ते साधं सुद्धा तीर्थ राहिलेलं नसतं, ते अमृता समान तीर्थ असतं. त्यामुळे आपल्याला ते तीर्थ तयार करायचं आहे. तर बघा, सुरुवात कशी करायची, तुम्हाला सगळ्यात अगोदर अथर्वशीर्ष बोलायचं आहे. फलश्रुती बोलण्याची गरज नाही. अथर्वशीर्ष तुम्हाला बोलायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राने जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालेल, ज्यांना काहीच पठण वगैरे करता येत नाही अशा लोकांनी. अथर्वशीर्ष 1 वेळा बोलायचं आहे. नंतर तुम्ही पुरुष सुक्तम तुम्हाला 16 वेळा बोलायचं आहे. श्री सुक्तम तुम्हाला 16 वेळा बोलायचं आहे. फलश्रुती शेवटी 16व्या वेळा बोलायचं आहे. ताई, आम्हाला 16 वेळा शक्य नाही. बघा, सेवा जरी मोठा असला तर दिवस देखील तितकाच मोठा आहे. त्यामुळे तुम्ही सेवा करण्यास कंजूशी करू नका. जर काही कारणास्तव तुम्हाला म्हणजे बिझी शेड्यूलमुळे वगैरे तुम्हाला सेवा तर करायची आहेत, अभिषेक तर करायचा आहे, पण एवढं सगळं करणं शक्य नाही, तर तुम्ही एकदा तरी कमीत कमी एक वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तम आणि 1 वेळा पवमान सुक्तम देखील तुम्हाला बोलायचं आहे. अशा पद्धतीने रामरक्षातले 1 ते 9 ओव्या एवढं सगळं बोलून आपल्याला अभिषेक घालायचा आहे महाराजांना. अभिषेक घातल्यानंतर जे तीर्थ तयार होणार आहे ते तीर्थ साधं सुद्धा तीर्थ राहिलेलं नसतं, ते अमृता समान तीर्थ तयार झालेलं असतं. त्यामुळे ते तीर्थ घरातील आपल्या प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ घ्यायचं आहे. आजारी व्यक्तीला तर विशेष करून द्यायचं आहे. त्याच पद्धतीने थोडंसं तीर्थ टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत. त्यानंतर बघा, महाराजांची मूर्ती तांबण्यातून काढून घेतली आपण, स्वच्छ पुसायची आहे स्वच्छ वस्त्राने आणि महाराजांना वस्त्र घालायचे आहेत. आता ज्यावेळेस महाराज
हयात होते त्यावेळेस तर बघा महाराजांच्या अंगावर फक्त तुम्हाला लंगोट दिसला असेल, त्यांच्या अंगावर दुसरे कोणतेच कपडे नव्हते, फक्त रुद्राक्षाच्या माळा, लंगोट एवढेच महाराजांच्या. आणि महाराज स्वतः सांगायचे की माझ्या लंगोटाची किंमत या संपूर्ण विश्वा इतकी देखील नाहीये. म्हणजे त्यावेळेस महाराज फक्त लंगोटावर असायचे. पण आता आपल्याला वाटतं नाही मी हे करावं ते करावं, महाराजांसाठी हे कपडे आणावे ते कपडे आणावे, तर आवर्जून महाराजांसाठी एक ड्रेस आणण्याचा प्रयत्न करा. महाराजांना तुम्हाला ती फुलं वगैरे, हार आणि चाफ्याची फुलं भेटली तर अतिशय उत्तम. महाराजांना चाफ्याची फुलं ही नात तर अतिशय प्रिय होतं, त्यामुळे ही नात तर नसेल तर ते देखील आणण्याचा प्रयत्न करा. ही नात तर देखील महाराजांना तुम्हाला लावायचं आहे. ही नात तर लावा, चाफ्याची फुलं व्हा, महाराजांना वस्त्र वगैरे ते परिधान करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला नंतर एक जो अध्याय सांगणार आहे तो अध्याय पठण करायचा आहे. आता तो अध्याय कोणता आहे बघा, तो अध्याय आहे गुरुचरित्रातील चौथा अध्याय. चौथा अध्याय आहे म्हणजे आपल्या दत्त जयंतीचा, म्हणजे दत्त जन्माची कथा त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. जी अनुसया माता असते ती एका आश्रमात राहत असते. तिची परीक्षा घेण्यासाठी 3 साधू येतात. कोण असतात ते? ब्रह्मा, विष्णू, महेश असतात. ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देव साधूचा अवतार घेऊन तिच्या झोपडीमध्ये येतात अनुसूया मातेच्या. त्यावेळेस ती आपल्या घरी साधू आलेत म्हटल्यानंतर ती आता जेवण केल्याशिवाय घालवून देतच नाहीत. पण ते साधू असे तिच्या पुढे अट ठेवतात की ज्यावेळेस तू ज्यावेळेस अविवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढशील किंवा जेवायला देशील त्यावेळेसच आम्ही जेवू, असं तिच्या पुढे अट घालतात. पण ती थोडा वेळ विचार करते. म्हणजे आता ती स्त्री आहे, ती थोडा विचार करणार, तरी सुद्धा ती म्हणते की माझ्या मनामध्ये पाप नाही आहे, माझी लेकरच ती आहेत अशा समान, म्हणून मी लेकरच आलेली आहेत आणि मी त्यांना न जेवता घालवून जाऊ देऊ शकत नाही. म्हणून तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढायला गेली. त्यावेळेस तिन्ही देवांनी लहान मुलांच्या रूपामध्ये तिथं खेळू लागली. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही बालके झाली. तर हा अध्याय 41 ओवी, चौथा अध्याय पूर्ण वाचायचा नाही, 41 ओवीपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. 3 बालके झाली असा त्या 41व्या ओवीमध्ये आहे. तिथपर्यंतच तुम्हाला हा अध्याय संपूर्ण वाचायचा नाही, तिथपर्यंतच वाचायचा 41 ओवीपर्यंत. तुम्हाला समजलं असेल. आता या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या सेवा आहेत तर बघा, दत्त महाराजांची सेवा म्हटली की दत्त बावनी आहे. तुम्हाला घोर कष्ट उद्धार स्तोत्र वाचायचं आहे एक वेळा. त्याच पद्धतीने बघा, तुम्ही श्री स्वामी नामाच्या पेक्षा दुसरी कोणती जास्त मोठी ताकद नाही. तुम्ही श्री स्वामी समर्थाचा अखंड नाम जप या दिवशी आवर्जून करायचा आहे. कोणाविषयी वाईट तोषायचं नाहीये किंवा त्याचं वाईट होईल, हे होईल, ते होईल असला विचार करायचा नाहीये. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करत राहायचा आहे. म्हणजे तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता. गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय जो मेरुमणी मांडलेला आहे तो अध्याय तुम्ही पठण करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृताचे ज्यांच्याकडून पठण झाले नाही त्यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ, 21 अध्यायाचा एक पाठ म्हणजे एक पारायण कंप्लीट करू शकता. ज्यांच्याकडून गुरुचरित्राचं पारायण झालं नाही त्यांनी संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे एक वेळा पठण करून, म्हणजे 7 अध्यायाचा असतं संक्षिप्त श्री गुरुचरित्र, ते 7 अध्यायाचं पाठांतर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही एक पारायण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. आता बघा, आपली नैवेद्य आरती 10:30 असते, पण दत्त जन्म हा 12:39 आहे. तर 12:39 दत्त महाराजांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर बघा आरती करायची आहे. नंतर आपण ज्यावेळेस चौथा अध्याय वाचणार आहोत, चौथा अध्याय 3 बालके झाली असा तिथपर्यंत वाचल्यानंतर आपल्याला जय जयकार करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा आपल्याला 3 वेळा जय जयकार करायचा आहे. आणि आपल्याला ज्या काही सेवा आराधना सांगितल्या त्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. या दिवशी मार्गशीर्षचा गुरुवार असणार आहे. सत्यनारायणची पूजा देखील याच दिवशी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला दत्त जयंती हा सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडायचा आहे. ज्या प्रकारे नामाला अतिशय महत्त्व आहे त्याच पद्धतीने अन्नदानाला देखील विशेष असं महत्त्व आहे. आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं. त्यामुळे आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाची तुम्ही केळी, मिठाई असेल, गोरगरिबांना काहीही द्या.
काहीही दान करा, आपण गोरगरिबांना या दिवशी दान करायला अजिबात विसरू नका. दानाला अतिशय महत्त्व आहे. तुमची जे काही पाप म्हणजे एखादं कार्य असेल ते साधून येत नसतं, तर अशा वेळेस अशा अन्नदानाने किंवा अशा प्रकारच्या पुण्याने तुमचं तुमचं जे काम अडलेलं काम जे आहे ते देखील पूर्णत्वास जात असतं. त्यामुळे अन्नदान करा. आपल्या जवळपासच्या मठात, केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये या दिवशी पाळणा हलवला जातो. तर यावेळेस तुम्ही दत्त जन्माच्या पाळण्याला हजर राहा आणि तुम्ही तिथे देखील पाळण्याला हजर राहा आणि जाताना तुम्ही नारळ वगैरे घेऊन जा, प्रसाद घेऊन जा. तुमच्या स्वइच्छेने तिथे सहभागी व्हा, दत्त जन्म सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि दत्त जयंती हा दिवस साजरा करायचा आहे. अशा पद्धतीने नक्कीच दत्त जयंतीचा दिवस साजरा करा. आता दत्त जयंती दिवशी संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा आहे का, तर आहे. या संबंधीचा व्हिडिओ आपला नेक्स्ट असणार आहे. नक्कीच आपल्या चॅनेलवरती त्या संबंधीचा व्हिडिओ मी टाकेन. नक्कीच तुम्ही तो महा उपाय करायला अजिबात विसरायचा नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.